हाय नमस्कार, मी अपूर्वा अँड वेलकम टू माय चॅनल. तर वीकेंड आहे आणि अर्थातच आम्ही आलो आहे बाहेर. तर आम्ही आलो आहे आता जेबेल जेसला आणि इथे खूप वेदर तर अर्थातच छान आहे. आणि जेबेल जेसची मेन स्पेशालिटी म्हणजे हे जे माउंटन आहेत, हे जे माझ्या मागे माउंटन बघतायत, तर हे माउंटन UAEमध्ये पण येतात आणि ओमानमध्ये पण येतात. ह्याचा असा पार्ट आहे जो डिवाईड झाला UAE आणि ओमानमध्ये, बट जास्त करून UAEमध्ये आहे, रसल खैमामध्ये. तर रसल खैमामध्ये म्हणजे ह्याची जी गव्हर्नमेंट आहे, रसल खैमा गव्हर्नमेंटचं ऑथॉरिटीच्या खाली हे जेबेल जेस येतं. आणि अर्थातच हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि विंटर असल्यामुळे इथे खूप आता गर्दी आहे बऱ्यापैकी. आता इथे गर्दी दिसत नाही आहे कारण आम्ही खूप टॉपवरती आहोत, बट रेस्टॉरंट वगैरे इथले फुल आहेत. तर आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. आज सॅटर्डे आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं इथून वरतून, कसं दिसतंय. याच्या पुढे तर एंट्री नाही आहे, इथे एंट्री स्टॉप केली आहे बिकॉज मला वाटतं मागच्या आठवड्यात जो पाऊस पडला त्यामुळे जे छोटे छोटे रेस्टॉरंट होते अगदीच एकदम, ते बंद झालेत. मला वाटतं इथे वादळ वगैरे आलं असावं, तर त्यामुळे ते रेस्टॉरंट तर नाही आहेत. आणि इथे जर वरती यायच्या आधी आम्हाला एक बुकिंग करावी लागली आहे. ती बुकिंग जर आपण केली तरच ते वरती सोडता येत, नाही तर नाही सोडत आहेत आता. हे जे रेग्युलेशन आहे ते आता चेंज झालं आहे, मे बी लास्ट वीकमध्ये बोलू शकतो किंवा लास्ट मंथमध्ये. मला एक्झॅक्ट पिरियड नाही आठवत त्याचा, माहीत नाही, सॉरी. बट हे रेग्युलेशन आहे ते आता चेंज झाले. तर आम्ही व्ह्यूइंग डेक पार्क जे आहे त्याचे तिकीट घेतले आणि मग आम्हाला वरती सोडले. जर ते नसतं घेतलं तर आम्हाला वरती सोडलं नसतं. तर बघूया आता जेबेल जेस कसं दिसतंय वरतून, कसं दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज खूप आहेत. झिपलाईन आहे आणि एक ते जेबेल स्लेडर बोलतात त्याला, आय गेस. येस, जेबेल स्लेडर दिसतात. आणि ही मी तुम्हाला झिपलाईन जवळून दाखवते. माहीत नाही इथून दिसेल की नाही, पण इथे जेबेल जेसची जी झिपलाईन आहे ती एकदम लॉंगेस्ट इन द वर्ल्ड झिपलाईन आहे. तर ऑफकोर्स UAEचं फर्स्ट नंबरमध्येच ऑफकोर्स येणार. दाखवते तुम्हाला. तर हे आहेत माउंटन आणि इथे जी एंट्री दिसते तर ह्याच्या पुढे एंट्री नाही आहे. मला वाटतं जी एंट्री दिली आहे ते जे हे करतायत हायकिंग, आणि हे जे लाईन्स दिसत आहेत त्या लाईन्स आहेत झिप लाईनच्या लाईन्स. म्हणजे झिप लाईन्सचं ते तिथून वे आहे. तर हे झिप लाईन्स तर कोणी जात नाही आहे, जस्ट एक गेलं मी तेव्हा कॅप्चर करेनचं कोण दिसलं तर. आणि हे आहेत माउंटन जेबेल जेसचे. तर इथे हायकिंग पण करू शकतो, कॅम्पिंग करू शकतो आपण. आणि बऱ्यापैकी म्हणजे ऑफकोर्स सेफच आहे, हे फॅमिलीला घेऊन येऊ शकतो. तर जेबेल जेस इज व्हेरी सेफ टू कम विथ युअर फॅमिली. माझ्याकडे तर बाळ आहे आणि हे इथला रस्ता पण खूपच छान आहे. असं काही नाही, म्हणजे रिस्की असं काहीच नाही आहे. रस्ते तुम्ही बघू शकता, इथे खूप मस्त रस्ते आहेत आणि ऑफकोर्स यू विल एन्जॉय. आणि सेफ आहे का, तर येस इट इज सेफ. आणि हे बघा, आणि आता वेदर पण छान आहे, म्हणजे ऊन पण नाही आहे पण गरमी पण नाही आहे इतकी. तर हा चांगला म्हणजे पिरियड चांगला आहे जेबेल जेस फिरण्यासाठी. तर काही जण इकडे सनसेट बघायसाठी पण येतात, सनराईज बघायसाठी पण येतात. तर जे सनराईज बघायसाठी येतात ते दुबईवरून मला वाटतं एकदम रात्री निघत असतील आणि इथे पोचेपर्यंत ऑफकोर्स आम्हाला जवळजवळ 3 तास लागले. तर दुबईवरून यायला इथे 3 तास लागतात. आणि मग त्या हिशोबाने ज्यांना बघायचं असेल सनराईज, तर मग ते त्या हिशोबाने येतात, सनराईज बघतात आणि मग जातात. इथे सायकलिंग पण करू शकतो. इथे ॲक्टिव्हिटीज खूप आहेत तसं बघायला गेलं तर एवढ्या माउंटनवरती पण. ओके, तर मी आता व्ह्यूइंग डेक पार्कला आले इकडे आणि इथे चेक इन पण करायला लागते. तर चेक इन आता झाली आहे व्ह्यूइंग डेक पार्कची. आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघताय पूर्ण माउंटनच आहे इथे, बट
एवढं ऊन आहे इथे, म्हणजे आता 4 वाजलेत, ऊन आहे बऱ्यापैकी, बट वारा इतका फ्रेश आहे आणि इतका थंड वारा आहे, खूप मस्त वेदर आहे. आणि अजून थोडं म्हणजे जसं जसं लेट होत जाईल तसं तसं टेम्परेचर डाऊन होत जाईल. मी तुम्हाला इथूनच वेदर दाखवते आणि इकडे ऑब्झर्वेटरी पण आहे, तर तुम्ही इथून बघू शकता. तर हा इथून खाली एकदम आहे, सेफ आहे त्या मनाने. आणि इथून खाली हा हायवे आहे, मस्त हायवे दिसतोय हा इथून. आणि हे इथे बायनॅक्युलर्स आहेत, इथून आपण बघू शकतो मस्त. इथून अजून एकदम झूममध्ये इफेक्ट येतोय. माउंटन्स झोन एरिया आहे इथे. हे जे तुम्ही इथे पुढे पुढे आहेत ते इथे टॉयलेट आहे, फूड झोन एरिया आहे. आणि बेबीज वगैरे इथे बऱ्यापैकी खेळू शकतात. थोडा ऑफकोर्स लक्ष तर द्यायलाच लागेल, बट छान एरिया हा, खूप छान आहे. सेफ्टी वाईज तर एकदम बेस्टच आहे. UAEमध्ये तर सेफ्टी आहेच प्रत्येक ठिकाणी, नो डाऊट. आणि इथे पण खूप मस्त वारा, खूप मस्त वेदर पण मस्त झालं आहे. होपफुली आता आम्ही इथे सनसेटपर्यंत थांबू आणि मग सनसेट मी कॅप्चर करते. तर इथे जे लाईन तुम्हाला, मला माहीत नाही इथे जे लाईन्स दिसत आहेत या कॅमेरामध्ये माहीत नाही इतक्या दिसत आहेत की नाही, पण मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते. आणि वेट, तर या लाईन दिसत आहेत, तर या लाईनवरून पूर्ण झिपलाईन जाते. आणि या झिपलाईनला इथे जे म्हणजे नाव आहे ते जेबेल फ्लाईट आहे. आणि लिटरली फ्लाईटसारखंच, म्हणजे जशी फ्लाईट जाते तसं फ्लाईटसारखंच इथे आवाज पण येतो आणि एकदम स्पीड आणि मस्त. इथून आता तर वेदर छानच आहे, त्यामुळे इथून जाण्यामध्ये पण त्या मस्त आहे. आणि इथली जी झिपलाईन आहे ती मी मगाशी सांगितलं तसं हायेस्ट आहे इन द वर्ल्डमध्ये, हायेस्ट झिपलाईन इन द वर्ल्ड. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत इथे. आणि हे बघा, असं वाटतं सण तर इथे जवळच वरतीच आहे. तर हा व्ह्यूइंग डेक एरियाच आहे अजूनही. आणि फक्त आम्ही त्या अपोजिट साईडला होता, आता मी एक अपोजिट साईडला आले आणि इथे पूर्ण ढग आले. हे पूर्ण हे जे व्हाईट दिसतंय फुल मस्त हे ढग आहेत पूर्ण. तर इथे जे तुम्ही बघताय हे इथे समुद्र आहे, पण ऑफकोर्स कॅमेरामध्ये इतकंसं दिसत असेल की नाही माहीत नाही मला पण. आणि इथून समुद्र आणि हे ढग पूर्ण असे खाली आलेत. हे फुल असं एकदम मस्त एरिया. आणि इथून थोडं आपण अजून वरती गेलो तर इथे पण वरतून अजून थोडा व्ह्यू बघू शकतो. हे काइंड ऑफ हायकिंग थोडंसं आहे, नॉर्मल आहे, बट लुक ॲट द व्ह्यू. आणि हा आहे थोडा सेटिंग एरिया. इथून जर पाहिलं तर इथे पूर्ण ढग खाली आले आहेत आणि त्यामुळे इथे वारा पण खूप थंड आहे. इथे मी थोडा जवळ जायचा प्रयत्न करते. सेफ आहे इथे बऱ्यापैकी, हे काही इथे सगळं सेफ्टी मेजर्स आहेतच ऑफकोर्स. आणि हे असं काही दिसतंय. तर इथे खाली आहे तो समुद्र आहे. हे बघा, इथे थोडं जे पाणी दिसतंय ना ते इथे मे बी रसल खैमा बीच असेल हा. आणि हे पूर्ण ढग खाली आलेत, माउंटनला फुल टच झालेत आणि त्यामुळे इतके वारा हे इथे दिसतंय ना तुम्हाला. आणि वारा पण, आणि हे खाली येत आहेत ऑलमोस्ट. मला वाटतं हे संध्याकाळ, आता वाजले 4:30, अजून जसं जसं टाईम पुढे पुढे जाईल तसे तसे हे ढग फुल खाली येतील, वारा थंड होऊन जाईल आणि मस्त वेदर होऊन जाईल अजून जास्त. माझ्या मागे हे जे बघताय हा पूरो म्हणून एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट तर बोलू शकत नाही, पण इथे असेच आहेत रेस्टॉरंट. पाहिजेत जर इथे यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काहीतरी खायला घेऊन येऊ शकता. आणि ते इथे बसायला तर खूप इथे सिटिंग एरिया आहेतच, इथे पाहिजे तर बसून खाऊ शकता ते. नाहीतर हे रेस्टॉरंट आहेत असे, तिथे आपण काहीतरी परचेस करून घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. बट हे सगळं मला वाटतं फास्ट फूडचे जास्त ऑप्शन आहे तिथे. आणि हे जे रेस्टॉरंट आहे, हे एक रेस्टॉरंट आणि एक पुढे आहे, पण ते दोन्ही रेस्टॉरंट बंद आहेत आता सध्या तरी, कारण लास्ट वीकमध्ये पाऊस पडून गेला. तर त्यामुळे हे जे छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत आता इथे तर हे छोटेच ज्याला रेस्टॉरंट पण नाही बोलू शकत, पण जे काही आहे ते बंद झालेत सध्या. मे बी हे थोड्या दिवसानंतर
ऑपरेशनमध्ये त्यांचं म्हणजे कंटिन्यू करतील, चालू करतील, पण सध्या हे बंद आहेत. तर तुम्ही जर येत आहे JBLGSला तर तुम्ही तुमचं खाऊ, तुमचं जेवण, तुमचं सगळं घेऊन या मस्त, आणि वेदर एन्जॉय करत करत जेवू शकता. चहा पाणी जे काय आहे ते मस्त करू शकता. इथे आता प्ले एरिया पण आहे एक छोटा स्मॉल, आणि मस्त इथे झोपाळे आहे, इथे घसरगुंडी आहे, आणि हे किड्ससाठी ॲक्टिव्हिटी आहेत मस्त इतक्या वरती, म्हणजे कोण इमॅजिन पण करू नाही शकत किंवा की किड्ससाठी इथे काय बनवतील. पण इथे किड्ससाठी पण एक प्ले एरिया आहे, छोटा आहे अगदी पण खूपच मस्त आहे. इथे माझ्या मागे बघते, इथे घसरगुंडी वगैरे सगळं आहे मस्त. किड्स पण एन्जॉय करतात, पॅरेंट्स किड्स एन्जॉय करतात म्हणून पॅरेंट्स पण निवांत एन्जॉय करतात. आणि आता वाजलेत 5, 1 तासामध्ये सनसेट होईल इथे. तर मी तुम्हाला सनसेटचा पण व्ह्यू दाखवते. ऑफकोर्स आम्ही सनसेट बघितल्याशिवाय इथून तर निघणार नाही आहे. लंच आमचा स्किप झालेला आहे, कारण मी सांगितलं तसं हॉटेल इथे नाही आहे, म्हणजे आहेत पण ते बंद आहेत बिकॉज ऑफ लास्ट रेन. सो लंच स्किप झालेला आहे. पण काय करणं, जेव्हा अशा ठिकाणी फिरायचं असतं तेव्हा काहीतरी करायलाच लागतं आपल्याला, सॅक्रिफाईस. इट्स फाईन. ओके. आणि आता इथे सनसेटचा टाईम झालेला आहे, 5:45 वाजलेत. 5:48चा सनसेट इथे दाखवते, आणि हे पूर्ण माझ्यावर सनसेट आहे. इथे माझ्या मागे मून राईज होते. हा इथे मून बघताय तुम्ही, मस्त दिसतो पण आहे कॅमेरामध्ये. तर हा मून आहे, आणि इथे माझ्या मागे मस्त सनसेट होतं आहे. हा सनसेटचा व्ह्यू आहे. आणि इथे आता थंडी पण वाढत चालली आहे बिकॉज आम्ही खूप वरती हाईटवरती आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्ट इथे आता जिथे आम्ही आहे तिथे किती आहे हाईट आहे. इथे 1252 मीटर्स हाईटवरती आहे आता आम्ही सध्या. इतक्या हाईटवरती आहे आता. आणि हे वरती ते प्लेन चालले ते दिसतंय मस्त. आणि अजून तिथे वरती पण जाऊ शकतो, जिथे ते टॉवर दिसते ते हाईक करून जायला लागेल ऑब्व्हियसली. आणि हा सनसेटचा व्ह्यू मस्त, JBLGSचा सनसेट फायनली. आणि मून राईज दाखवते तुम्हाला. मून पण इतका सुंदर दिसतोय ना इथे. हा इतका जो हा व्हाईट डॉट आहे तो मूनच आहे, आणि खूप सुंदर दिसतोय मून. थोडा जवळून दाखवते. हा आहे मून. हा ब्युटिफुल सनसेट. आणि हे इथे मध्ये मध्ये जे दिसतंय तुम्हाला हे मस्त सनराईज पण दिसत आहेत. आणि हा खूप मस्त ब्युटिफुल सनसेट. आणि इथे ढग पण खाली आले आहेत मस्त. हे फुल ढग आहेत खाली इथे. आणि हे जे मी मगाशी बोलवते तो खाली हा समुद्र आहे. हे असं लिटरली इथे असं वाटतंय की फ्लाईटमधून जसं आपण जर विंडोमधून बाहेर बघितलं तर जसा व्ह्यू दिसतो सेम तसाच व्ह्यू आहे, एकदम सेम. आणि इथून वरतून मस्त फ्लाईट पण चालली. इथे अपोजिट साईडला सनसेट होत आहे, इकडे त्याचे सनराईज पडलेत, आणि त्यामुळे हा माउंटन बघा कसं दिसतोय. आणि ह्याच्यावरती मून बघताय तुम्ही. आणि इथे ऑलमोस्ट ढग लागलेत खाली, त्या माउंटनला टच झालेत. आणि हा व्ह्यू आहे त्याचा. ढग आता खाली खाली येत चाललेत सनसेटमध्ये. फुल माउंटनला टच झालेत तिथे पूर्ण. ओके. इथं आम्ही सनसेट बघून खाली जस्ट आलो आहे. आणि आता ऑफकोर्स अंधार होत चालला आहे, तसं वेदर पण थोडं डाऊन होत चाललं आहे. आणि खूप मस्त सनसेट होता. फुल वर्थ एक्सपिरियन्स झाला. एवढं 3 तास आम्ही जे दुबईवरून आलो त्याचा फुल वर्थ झालं सनसेट बघून. खूपच मस्त सनसेट होता. म्हणजे असं प्लेनमधून आपण लिटरली बघतो कधी सनराईज कधी सनसेट, बट हा एकदम प्रत्यक्षात बघायला भेटलं, त्यामुळे खूप मस्त वाटलं आहे. आणि हे तुम्ही माझ्या मागे बघताय ते आता ढग एकदम खाली खाली येत चालले आहेत. पूर्ण माउंटनला टचच झाले आहेत, काही ढग तर झालेच आहेत टच. आणि आता थोड्या वेळातच आम्ही इथून निघू, कारण का टेम्परेचर पण डाऊन होत चाललं आहे ऑफकोर्स आता. आणि मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते की हे संध्याकाळ म्हणजे सनसेटच्या टाईममध्ये इथे खालचा एरिया कसा. इतकी एवढी क्लॅरिटी आहे की मून पण असं वाटतंय तिथे वरती जसं काहीतरी बल्ब किंवा हॅलोजनच असं लावलं आहे. एवढी क्लॅरिटी आहे, एवढं वारा पण एकदम शुद्ध आहे, खूप मस्त. आणि हे इकडे आहे ते ATM आहे रसेल खैमा बँकचं ऑफकोर्स,
कारण आपण रसलखैमामध्ये आहोत आता. हे रसलखैमाच्या अंडर येतं, मग अशी मी जे सांगितलं. आणि इथे पार्किंग आहे, तर ही पार्किंग इथे आम्ही गाडी पार्क केली होती. आणि ह्याच्या अजून वरती आपण गेलेलो सनसेट बघायसाठी. ओके, तर आता आम्ही जेबेल जेसवरून तर निघून आम्ही आलो आहे फ्लेमिंगो बीचला. आणि खूप जीवावरती बाय करायला लागलं जेबेल जेसला, कारण तिथे टेम्परेचर डाऊन होत चाललेलं. आणि माझ्यासोबत माझा बेबी पण होता. तो आता आम्ही इथेच हा बीच जो आहे तो रसलखैमामध्येच आहे. तर आम्ही थोडा रसलखैमामध्ये आलो आहे, थोडा रसलखैमा एक्सप्लोअर करू मस्तपैकी. आणि इथे आहे आता जस्ट आम्ही आलो आहे फ्लेमिंगो बीचला. तर हा बीच तर खूपच म्हणजे सेफ वाटतं. आणि ह्या बीचच्या बाजूला लोकांनी इथे लिटरली बीचजवळ कॅम्पिंग वगैरे करत आहेत. म्हणजे इथे फुल विंटरमध्ये तर फुल धुमाकूळच असतो. मी थोडा खाली उतरते. तर विंटरमध्ये ना इथे फुल धुमाकूळ असतो. म्हणजे जो ते तो डायरेक्ट कॅम्पिंग करतात. तर इथे कॅम्पिंगचं सेटअप सगळ्यांनी लावला आहे. मी एक एक करून दाखवते. आणि असं नाही की म्हणजे फक्त UAE बाहेरचेच लोक आहेत, UAE मधली पण लोक आहेत. आणि ते पण म्हणजे इथे एकदम चिलमध्ये स्वतःचं सगळे कॅम्प आणून किंवा काय काय जण तर असेच लिटरली गाड्या पार्क करून इथे सगळं त्यांचं खाणं आणून टेबल खुर्ची एक लावून मस्त एन्जॉय करतायत. तर मी तुम्हाला दाखवते बीच कसा दिसतो. जास्त आता काही दिसणार नाही अंधारातून, तरी पण दाखवते आणि इथली मजा दाखवते ही. तर हा आहे फ्लॅमिंगो बीच रसलखैमा. आणि हे सगळे इथे जवळजवळ बीचच्याच थोडं पुढे इथे सगळ्यांनी कॅम्प लावलेत. मस्त कॅम्प बीच साईडला कॅम्प लावले. कॅम्प फुल आता हे लोक मला वाटत नाही उद्या सकाळपर्यंत जातील. आणि प्रत्येकजण काय ना काय घेऊन आलं आहे. काय काय जण कुक पण करत आहेत इथे बार्बिक्यू. आणि मस्त इथे किंवा काय काय जे घरातून बनवून आणतात ते इथेच म्हणजे एक गॅस स्टोव बोलू शकतो थोडा असं, तर त्याच्यामध्ये गरम करून नंतर मग जसं जसं टेम्परेचर डाऊन होतं तसं मग खातील वगैरे, मस्त मजा करतील, फुल एन्जॉय करतील वीकेंड. तर मस्त हा आहे फ्लेमिंगो बीच. आणि बीच जवळ जास्त म्हणजे असं कोण जात नाही आहे, बट ऑफकोर्स सगळे वॉक घेत आहेत मस्त बीचचा एकदम शांतपणे. जे ते खाणं त्यांचं आणून मस्त बीच बघत बीचच्या आवाजामध्ये, लाटांच्या आवाजामध्ये खरंच ते एन्जॉय करत खातील आता आणि मस्त वीकेंड एन्जॉय करतील.